नवीन बाळ घरात आलं, की एक गोष्ट कॉमन असते. ती म्हणजे खोबरेल तेल. त्वचेसाठी असू देत किंवा केसाला लावायचं असू देत. खोबरेल तेल हे कॉमन असतं. पण खरंच एवढा लिमिटेड ऑप्शनच आपल्यासाठी अवेलेबल आहे का? तर असं नाहीये. आयुर्वेदात इन फॅक्ट 100 पेक्षा जास्त तेलं बाळांसाठी रेकमेंड केलेली आहेत. म्हणजे वेगळ्या-वेगळ्या कंडिशनसाठी वेगळी-वेगळी तेल. याला मेडिकेटेड ऑइल्स असं म्हटलं जातं. मेडिकेटेड ऑइल्स म्हणजे वेगळ्या-वेगळ्या औषधांनी सिद्ध केलेली तेलं. आता याचा फायदा असा असतो, की स्पेसिफिक कंडिशननुसार तुम्ही ऑइल सिलेक्ट करू शकतात. म्हणजे बाळाच्या सेन्सिटिव्हिटीनुसार, स्किनच्या ड्रायनेसनुसार किंवा बाळाला काही स्पेसिफिक कंडिशन असेल, त्यानुसार सुद्धा तुम्ही हे ऑइल सिलेक्ट करू शकतात. उदाहरणार्थ, एखादं बाळ जर रात्री शांत झोपत नसेल किंवा तो खूप चुळबुळ करत असेल, तर अशा वेळेस तुम्ही शिरोअभ्यंगासाठी ब्राह्मी तेलसुद्धा यूज करू शकतात. किंवा एखाद्या बाळाच्या स्किन खूप ड्राय असेल, तर त्यावेळेस तुम्ही क्षीरबलासारखी तेलंसुद्धा वापरू शकता. हे बघा, कसं आहे ना, स्किन हा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे. त्यामुळे स्किनवरती तुम्ही जे पण अप्लाय करत असतात, ते स्किन थ्रू ॲब्झॉर्ब होत असतं आणि सर्क्युलेशनमध्ये जात असतं. त्यामुळेच ही मेडिकेटेड ऑइल्स एवढी इफेक्टिव्ह असतात. आणि ही ऑइल्स खूप काही एक्सपेन्सिव्ह नसतात, सो डोंट वरी. सो नवीन पेरेंट्स बाळासाठी बेस्ट कपडे, बेस्ट टॉयज सगळं बेस्ट सिलेक्ट करतात ना, मग ऑइल का तुम्ही खोबरेल तेल सिलेक्ट करता आहात? थिंक अबाउट इट अँड शेअर दिस विथ न्यू पेरेंट्स or to be parents. Thank you.